पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला फ्लिक केलं जातंय, फ्लिक ऑफ द रिच. फाईन लेगच्या दिशेने चेंडू सनसनीत जातोय चौकाराच्या रूपात आणि हेमंत वाघला म्हणता या चेंडू शांत ठेवले. पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट पंतांच्या डावीकडनं. यावेळेला आपटून टाकलेला चेंडू आणि आपल्या आवडत्या पट्ट्यामध्ये फाईन लेग मधून चेंडूला सीमा रेषेपलीकडे षटकार. शुभ पंतांच्या डावीकडनं राईट आर्म ऑफ द विकेट. चेंडू आपट आहे. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. एक रन पळून काढली जाते आणि मला वाटते पंचांचा इशारा नक्की देतोय. षटक संपल्याची उद्घोषणा. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ऑफ द विकेट आणि चेंडूला उडवलाय आणि चेंडू टाटा बाय बाय करत निघून जातोय षटकारासाठी. संगदीप जाधव पंचांच्या उजवीकडनं रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडूला थोपवणं अशक्य आहे. हल्ला केला जातोय. हेमंत वाघ धावांचं मशीन दडायला सुरुवात. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा पूल केला जातोय. स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या बगेलेमधून चेंडूला काढल्याचे अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण आणि तो खेळाडू सापडून संघासाठी डोके. चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. अगदी प्रमुख अश्र असलेलं संगदीपला मात्र इथं पूर्ण नेस्तनाबूत केलं जातंय. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. चेंडू थोपवतो की काय बघूया. लीडरपणे गोलंदाजी करतोय. राईट ऑफ द ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. षटक संपल्याची उद्घोषणा. या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात. राईट आर्म ऑफ द विकेट आणि झेल उडतोय. नो बॉल. षटकार एकदा प्रणय. पुन्हा एकदा फेकलंय. पकडून घ्या. जिंतो मॅच.